Okay, as usual, we will start our session with Gayatri Mantra. So, for that, I'll request everyone close your eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Vishwah Tasya Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodaya. Om. Rub your hands and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh visions with new attitude. बघा कन्फर्मेटिव्ह टाईप अगदी सोप्या सहज पद्धतीने समजून घेण्याचा पण प्रयत्न करतो आहोत इझिएस्ट वेने. आता याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चरचा हे सर्वात शेवटचं लेक्चर आहे. यानंतर आपण या सेंटेन्स स्ट्रक्चरला एक योग्य दिशा मिळाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून प्रयास करतो आहोत. मग सेंटेन्स स्ट्रक्चर ज्याला आपण वाक्यरचना म्हणतो त्याच्यामधलं कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ हे पाहतो. पण त्याच्या अगोदर मागच्या काही गोष्टींशी कनेक्ट करूया. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय? सेंटेन्स स्ट्रक्चर म्हटल्यानंतर अ कलेक्शन ऑफ वर्ड्स, सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म आणि क्रिएशन ऑफ मिनिंग या तीन गोष्टी एकत्र आल्या की सेंटेन्स स्ट्रक्चर तयार होतं. मग कलेक्शन ऑफ वर्ड्स म्हटल्यानंतर त्या ठिकाणी स्वाभाविकपणे सब्जेक्ट आलं, टू बी फॉर्म आलं, व्हर्ब आलं, प्रिपोजिशन आलं, आर्टिकल आलं आणि ऑब्जेक्ट आलं. बरं, याचा सिक्वेन्सही माहिती पाहिजे. सगळ्यात अगोदर अफर्मेटिव्हच्या वाक्यामध्ये येतो टू बी फॉर्म. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊ आणि दे. त्याच्यानंतर वापरला जातो टू बी फॉर्म. पास्ट साठी पाच, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठी नो, टू, डज, एम, इज, आर, हॅव बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठी आठ, शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, shall have been, will have been. त्याच्यानंतर येतो वर्ब. कोणत्याही प्रकारची क्रिया किंवा कृतीचा समावेश त्याच्यामध्ये होतो. ऍक्शन इज डन बाय बॉडी ऑर माइंड. मग वर्बचा पहिला फॉर्म बेसिक फॉर्म, वर्बचा दुसरा फॉर्म यस फॉर्म, वर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी फॉर्म, वर्बचा चौथा फॉर्म पास्ट फॉर्म आणि वर्बचा पाचवा फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल. गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन. टेक, टेक्स, टेकिंग, टूक, टेकन. राईट, राईट्स, रायटिंग, रोट, रिटन. ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकिंग, ड्रँक आणि ड्रंक. स्पीक, स्पीक्स, स्पीकिंग, स्पोक आणि स्पोकन या पद्धतीने. त्याच्यानंतर प्रिपोजिशनचा मोठा एरिया पाहिला होता. स्थळ दाखवण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी, वेळ दाखवण्यासाठी, संबंध दाखवण्यासाठी, माध्यम दाखवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अर्थाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा त्याचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच्यामध्ये ॲज, ॲट, बाय, इन, ऑफ, टू, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिटवीन, बिहाइंड, अँटी, अगेन्स्ट, वर्सेस, अबाव, बिलो, बियॉन्ड, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, अबाउट ह्या सगळ्या प्रिपोजिशनच्या शब्दांची यादी पाहायला मिळते. आर्टिकल मध्ये सोप्या चारच कॉन्सेप्ट आहे. अ, अँड, द आणि नो आर्टिकल. विशेष करून डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल असाही प्रकार आपण पाहिला किंवा समजून घेण्याचा प्रयास केला. बरं,
त्याच्यानंतर पर्सनल प्रोनाउन शिकलं. ऑब्जेक्ट त्याचा आपला मुख्य उद्देश होता. वाक्याचा शेवटच्या शब्दाने होतो किंवा केला जातो. सब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला, ऑब्जेक्ट वाक्याच्या शेवटी. सब्जेक्ट ओरिएंटेड, सब्जेक्टच्या नंतर ताबडतोब किंवा बऱ्याचदा ऑब्जेक्टला रिप्लेस करून येतो. पॉझेसिव्ह हा सब्जेक्टच्या किंवा ऑब्जेक्टच्या अगोदर येतो. फक्त तो सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा ऑर्डिनरी सब्जेक्ट ऑब्जेक्ट न घेऊन त्याच्यामध्ये एक तर मालकी दाखवण्यासाठी वस्तूच्या अगोदर घ्या किंवा नातेसंबंध दाखवण्यासाठी रिलेशनशिपचे टायटल घ्या. आणि पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट हा रिलेशनशिप आणि ओनरशिप दोघांसाठी वापरला जातो, पण अग्रेसिव्ह ओनरशिप आणि ओव्हर पोझेशन इन द रिलेशनशिप असं त्याचं फंक्शन असतं. आणि सर्वात शेवटी फुल स्टॉप म्हणजेच पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप, कॉमा, सेमीकॉलन, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क, एलिप्सिस, कॉलन, ब्रॅकेट, सिंगल कोटेशन मार्क, डबल कोटेशन मार्क. जे मराठीमधले विरामचिन्ह आहे तेच इंग्लिशमध्ये ॲज इट इज विरामचिन्ह आहेत. सेंटेन्स स्ट्रक्चरच्या बाबतीत आपण जे आहेत ना, सुरुवातीपासून अभ्यास केला तर पहिलं होतं अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी किंवा सकारात्मक. दुसरं होतं निगेटिव्ह नकारात्मक, बरोबर, नकारार्थी. आणि इंटरेगेटिव्हच्या अंडर 2 पाहिले होते आपण. एस नो टाईप पाहिला होता, डब्ल्यूएच पाहिला होता आणि आता तिसरा प्रकार आपण पाहतो आहे कन्फर्मेटिव्ह टाईप. कन्फर्मेशन करतोय, रिकन्फर्म करतो आहे, एखाद्या गोष्टीची जी आहेत ना खात्री करून घेतो आहे. पण याला खात्रीकार्थी असं सुद्धा म्हटलं जाऊ शकतं. मग याच्यामध्ये सरळ स्वाभाविकपणे सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट म्हणजे अफर्मेटिव्ह. त्याच स्ट्रक्चरमध्ये फक्त टू बी फॉर्मच्या नंतर नॉट वापरला गेला की झालं निगेटिव्ह. आणि त्याच टू बी फॉर्मला जर वाक्याच्या सुरुवातीला स्थान दिलं गेलं तर त्याला म्हटलं जातं यस नो टाईप. आणि ते यस नो टाईपला ॲज इट इज कॉपी पेस्ट करून त्याची सुरुवात जर डब्ल्यूएचच्या शब्दाने केली जाते तो होतो डब्ल्यूएचचा सेंटेन्स तयार. मग आता आपण जे कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ पाहतोय ऍक्च्युली ते निगेटिव्ह आणि येस नो टाईप या दोघांचं कोलॅबरेशन किंवा कॉम्बिनेशन आहे. जसं अफर्मेटिव्ह वाक्य जे आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह वाक्यामध्ये जसं नॉट वापरलं जातं. वी वर नॉट सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. आणि येस नो टाईम वर यू सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. तू त्या नवीन चित्रपटाचं गाणं गात होतास का? आणि दोघांचं कोलॅबरेशन जर करून घेतलं आपण म्हणजे येस नो टाईप वापरायचं पण त्याचा नॉटचा स्पर्श करायचा. तर वाक्य कसं तयार होईल? वरंट यू सिंगिंग अ सॉन्ग ऑफ दॅट न्यू मूवी. तू त्या नवीन चित्रपटाचं गाणं गात नव्हता का किंवा त्या चित्रपटाचं गाणं गात नव्हता का? याला म्हणतोय कन्फर्मेटिव्ह. म्हणजेच समोरच्याला सांगायचं त्या दिवशी गाणं म्हणत होता ना, म्हणत नव्हता का? हो, समोरच्याकडून होकार वधून घ्यायचा आहे. तिथे येस नो टाईप मध्ये समोरच्याला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं पूर्णपणे मुभा असते किंवा आपल्याला जिज्ञासा असते त्याचं काय उत्तर आहे. पण इथे आपण ऑलरेडी प्रिजुडाइज आहोत. समोरच्याने होकारामध्येच उत्तर देणार आहे, होकारामध्येच ते द्यायला पाहिजे किंवा तसं अपेक्षित अपेक्षित तुमच्या मनात असते. मग इथे मुख्यतः 3 शब्द वाक्यातले महत्वपूर्ण काम करतात वाक्याच्या रचनांमध्ये, स्ट्रक्चरमध्ये. जसं सब्जेक्ट आहे दे, आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, सिंग्युलर, प्लुरल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. त्याच्यानंतर टू बी फॉर्म आहे पास्ट साठी पास्ट, डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठी डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅव बीन, हॅज बीन म्हणजे नऊ. फ्युचर साठी शाल बी, विल बी, शाल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. आणि मग व्हर्ब येतो. व्हर्बचे 5ही फॉर्म गो, गोज, गोइंग, वेंट, गॉन, V1 बेसिक, V2 यस यस, V3 ING, V4 पास्ट फॉर्म किंवा ईडी फॉर्म. आणि त्याच पद्धतीने पाच पार्टिसिपल सुद्धा येतो. भूतकाळ धातू साधे रूप असं ज्याला म्हटलं जातं. तो सगळा भाग जो आहे ना तो पण पाहिला. बरं, मग आता या सगळ्या ठिकाणी एका विशिष्ट दिशेला आपल्याला जर न्यायचं असेल ते तर इंटरेगेटिव्ह जे आहेत प्रश्नार्थक त्याच्यामधलं कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ खात्रीकार्थी प्रकारच्या प्रश्नांचा आपण संवादामध्ये अनेकदा आढळतो. वाक्यरचनामध्ये सर्वच वाक्य प्रकारांमध्ये सहाय्यकारी क्रियापदे, टू बी फॉर्म, हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब ही महत्वाची भूमिका बजावतात. व्याकरणात्मक रचनेच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणजे टू बी फॉर्म हे जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर त्यानंतर लगेचच टू बी फॉर्म लावून त्याला नॉट लावायचा आहे. पण अर्थात शॉर्ट फॉर्म असलं पाहिजे हे लक्षात घ्या. बरोबर. आता तिथे काय आहे
की टू बी फॉर्म जो आहे त्याला शॉर्ट फॉर्मचा नॉट वापरला जातो, म्हणजे एन अपॉस्ट्रॉफी टी चित्रामध्ये पण तुम्हाला दिसत अरेंट. आणि बाकी स्ट्रक्चर पाहिलं तर यस नो टाईपच आहे, म्हणजे टू बी फॉर्मने सुरुवात, नंतर सब्जेक्ट, नंतर व्हर्ब, नंतर प्रिपोजिशन, नंतर आर्टिकल, नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी आठवणीने प्रश्नचिन्ह. कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्सच बनतं आपण या ठिकाणी, हे लक्षात घ्या. ओके, मग आता इथे आपण पाहिलं यू वर सिंगिंग सॉन्ग ऑफ व्हेरी मेलेडियसली, अतिशय सुमधुरपणे तू गाणं गात होतास. यू वर नॉट सिंगिंग सॉन्ग व्हेरी मेलेडियसली, तू सुमधुरपणे गाणं गात नव्हतास. वर यू सिंगिंग अ सॉन्ग, तू गाणं गात होतास का. वरंट यू सिंगिंग अ सॉन्ग, तू गाणं गात नव्हतास का. होता ना, होता ना तू. या अर्थाने ट्रेस करण्यासाठी विचारलेला तो प्रश्न आहे, पण प्रश्नापैकी त्याच्यामध्ये काय आहेत ना, हिडन अजेंडा आहे, अपेक्षा आहे, कन्क्लुजन आहे, प्री कन्क्लुजन आहे. त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. मग आपल्याला यस नो टाईप जमलं तरच हे कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ जमू शकतं. मग यस नो टाईप मध्ये आपण नॉर्मल झोन पाहिलं, डेंजर झोन पाहिलं. नॉर्मल झोन म्हटल्यानंतर मूळ वाक्यात कुठलाही बदल न करता त्याच्यामध्ये फक्त टू बी फॉर्म वाक्याच्या सुरुवातीला ठेवायचा. टू बी फॉर्मचे 2 शब्द किंवा 3 शब्द असतील तर पहिला शब्द ते ठेवायचा. आणि डेंजर झोनच्या वाक्यामध्ये स्वाभाविकपणे डीड डू डजने वाक्याची सुरुवात होते. मग वाक्य डेंजर झोनचं हे ओळखण्यासाठी पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट ह्या 4च प्रकारच्या वाक्यांसाठी त्याचा वापर होतो. नॉर्मल झोनचे नियम पाहिले होते आपण. टू बी फॉर्म आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग डीड, वॉज, वेअर, हॅड बीन, डू, डज, एम, इज, आर, हॅव, हॅव बीन, हॅज बीन, शाल विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, बीन, विल हॅव बीन. मग ते वाक्य जे आहेत ना त्याची सुरुवात तुम्ही टू बी फॉर्मने करा. सब्जेक्टच्या अगोदर डीड, सब्जेक्टच्या अगोदर डू, सब्जेक्टच्या अगोदर डज, सब्जेक्टच्या अगोदर शाल, सब्जेक्टच्या अगोदर विल, सब्जेक्टच्या अगोदर वॉज, सब्जेक्टच्या अगोदर वेअर, सब्जेक्टच्या अगोदर एम, सब्जेक्टच्या अगोदर इज, सब्जेक्टच्या अगोदर आर, सब्जेक्टच्या अगोदर हॅव, सब्जेक्टच्या अगोदर हॅज आणि सब्जेक्टच्या अगोदर हॅड. बरं, मग त्या वाक्यामध्ये टू बी फॉर्म म्हणून किती शब्द आहेत. जर 2 किंवा 3 शब्द असतील तर त्याच्याकडे कडवी नजर ठेवायची आहे. बरोबर. आता तुम्हाला वाक्य कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ करायचं आहे ना, मग कन्फर्मेटिव्ह मध्ये काय करायचं, फक्त नॉट जोडायचा. डीड असेल तर डिडंट करा, डू असेल तर डोंट करा, डज असेल तर डझंट करा, शाल असेल तर शांट करा, विल असेल तर वोंट करा, वॉज असेल तर वॉजंट करा, वेअर असेल तर वेरंट करा, एम असेल तर एम सब्जेक्ट नॉट करा. इथे एमंट हा शब्द प्रयोग नाही वापरलेला आहे. अगदीच करायचं असेल तर आरंट आय येतं, किंवा एम आय नॉट अवेअर अबाउट दिस, एम आय नॉट प्रेझेंट देअर, एम आय नॉट युअर बेस्ट फ्रेंड, या पद्धतीने. आरंट आय इन नाशिक असं पण होत. इजंट, आरंट, हॅवंट, हॅझंट आणि हॅडंट. मग कन्फर्मेटिव्हची सुरुवात याची होती. यस नो टाईपच फक्त नॉटचा हलकासा स्पर्श. वाक्यात टू बी फॉर्मचे 2 शब्द येतात, त्यातला पहिला शब्द शिफ्ट करायचा. 2 शब्द कोणते कोणते बघ, शाल बी आहे, विल बी आहे, हॅड बीन आहे, हॅव बीन आहे, हॅज बीन आहे, शाल हॅव आहे, विल हॅव आहे, शाल हॅव बीन आहे आणि विल हॅव बीन देखील आहे. या पद्धतीने त्याचा वापर केला जातो किंवा केल्या गेल्याचं पाहायला मिळतं. बर, मग सहाय्यकारी क्रियापदामध्ये म्हणजेच टू बी फॉर्म ला हेल्पिंग वर्ब मधील पहिला शब्द सब्जेक्ट मध्ये आधी घ्या, सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा. मग स्वाभाविकपणे शाल बी इथे 2 शब्द आहेत ना, आणि विल बी 2 शब्द आहेत. मग फक्त शाल विलची जागा बदलायची, बीला धक्का द्यायचं. जसं सब्जेक्ट शाल बी, शाल सब्जेक्ट बी, सब्जेक्ट विल बी, विल सब्जेक्ट बी, सब्जेक्ट हॅड बीन, हॅड सब्जेक्ट बीन, सब्जेक्ट हॅव बीन, have subject been, subject has been, had subject been, subject shall subject have, subject will subject have, subject shall have been, shall subject have been, subject will subject have been. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्सेस मध्ये.
बरं, मग इथे वाक्यात सहाय्यकारी क्रियापद टू बी फॉर्म हे नेहमी त्याच्यानंतर नॉटने जोडलं जातं. मग इथे डीड असेल तर डिडंट घ्यायचा, डू असेल तर डोंट घ्यायचा, डज असेल तर डझंट घ्यायचा, शाल असेल तर शांट घ्यायचा, विल असेल तर वोंट घ्यायचा, वॉज असेल तर वॉजंट घ्यायचा, वर असेल तर वरंट घ्यायचा, ऍम असेल तर आरंट घ्यायचा, ऍमंट नाही घ्यायचा, इज असेल तर इजंट घ्यायचा, आर असेल तर आरंट घ्यायचा, हॅड असेल तर हॅडंट घ्यायचा, हॅव असेल तर हॅवंट घ्यायचा, हॅज असेल तर हॅझंट घ्यायचं. याचा पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. स्क्रीनशॉटच घ्या, नंतर मी मोकळेपणाने तुम्हाला पाठवणार नाही. बरोबर? बरं, मग आता सहाय्यकारी क्रियापदामध्ये म्हणजेच टू बी फॉर्म, हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब मध्ये पहिला शब्द हा सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा आहे. बरोबर आहे ना? तो पण पाहिला शाल सब्जेक्ट, म्हणजे जे आहेत ना तिथे शाल होता ना, तर शांत शांत आलं बरं का. शांत सब्जेक्ट बी ह्या पद्धतीने. विल बी होतं ना, वोंट सब्जेक्ट बी, हॅडंट सब्जेक्ट बीन, haven't subject been, hasn't subject been, shan't subject have, won't subject have, shan't subject have been, won't subject have been. ह्या पद्धतीने ह्या प्रकारे त्याचा वापर होताना दिसतं किंवा केला जाताना आढळतं. बरं, मग वाक्यात शेवटी अगदी न चुकता क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह घ्यायचंय कुठल्याही प्रकारचं जे आहेत ना. मग टू बी फॉर्म जो आहे ना त्याला नॉट, aren't, haven't, hasn't, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर तिथे क्वेश्चन मार्क टाकला जातो किंवा टाकण्यात येतो. मग डेंजर झोन अवघड क्षेत्र आहे. मूळ वाक्यात बदल अपेक्षित आहे. त्यात नॉटच्या अगोदर डीड, डू, डचची निर्मिती आणि टू बी फॉर्म किंवा वर्ब मध्ये बदल होतो. मग डेंजर झोनचे 4 वाक्य तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट हा सगळा. बरोबर? मग पास्ट पोझिशन आहे, प्रेझेंट पोझिशन आहे, सिंपल पास्ट आहे आणि सिंपल प्रेझेंट आहे ह्या पद्धतीने. मग वाक्य अवघड क्षेत्राचं डेंजर झोन आहे का ते शोधा. हॅड आहे, हॅव हॅज आहे, व्ही फोर आहे, व्ही वन व्ही टू का आहे ह्या पद्धतीने. वाक्यात हॅड आहे त्याच्यानंतर वर्ब नाही म्हणजे डेंजर झोन. पास्ट पोझिशन, वाक्यात हॅव हॅज आहे पण वर्ब नाही, प्रेझेंट पोझिशन, डेंजर झोन. वाक्यात सब्जेक्टच्या नंतर कोणताही टू बी फॉर्म नाहीये, डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म आहे, सिंपल पास्ट, डेंजर झोन. वाक्यामध्ये सब्जेक्टच्या नंतर कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये, वर्बचा पहिला दुसरा फॉर्म आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट, डेंजर झोन. आणि अगदी दोनच वाक्यात जर ओळखायचं असेल तर वाक्यात हॅड हॅव हॅज आहे पण त्यानंतरचा शब्द वर्ब नाहीये. वाक्यात सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म नाहीये, सब्जेक्टच्या नंतर डायरेक्ट व्ही फोर, व्ही वन, व्ही टू आहे. मग याच्यामध्ये वाक्याची सुरुवात आपण डीड, डू, डच ने करतो हेही पाहिले आपण. वाक्यामध्ये होणा प्रकारची वाक्य करत असताना योग्य काळाला योग्य सहाय्यकारी क्रियापद डेंजर झोनचं पास्टचं वाक्य असेल म्हणजे पास्ट पोझिशन असेल किंवा सिंपल पास्ट असेल तर त्याच्यासाठी डीड लागतो. त्याच पद्धतीने जर समजा प्रेझेंट पोझिशनचं वाक्य असेल किंवा सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर त्याच्यासाठी डू आणि डचचा वापर केला जातो. आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय तर त्याप्रमाणे आपल्याला तिथे डीड किंवा डू डज वापरलं तर डीडचा तर काही प्रश्नच नाहीये. सबका मालिक एक लक्षात ठेवलं आपण. मग तिथे आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे या सगळ्यांसाठी डीड अगदी सारखाच वापरला जाईल. आय पासून दे पर्यंत सगळ्यांसाठी डीड सारखा. आय डिड, वी डिड, यू डिड, यू डिड, ही डिड, शी डिड, इट डिड, नेम डिड, नाऊन डिड, दे डिड. डू मात्र नॉर्मल ट्रीटमेंट मध्ये प्रेझेंट मध्ये प्रेझेंट पोझिशन आणि सिंपल प्रेझेंट आय, वी, यू, दे. मात्र डज हा स्पेशल ट्रीटमेंट फक्त आणि फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच ही, शी, इट, नेम, नाव यांच्यासाठी याचा वापर होताना पाहायला मिळतो किंवा केला जाताना
आढळतो. मग ह्या प्रकारे, ह्या अर्थाने तिथे आपल्याला त्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजल्या पाहिजे, लक्षात आल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते टॅकल देखील करता यायला पाहिजे. मग एकदा का ते जमलं, एकदा का ते समजलं, की त्याच्या माध्यमातून तुम्हाला अगदी व्यवस्थित त्या गोष्टींना एक्सप्लोर करता येईल. लक्षात घ्या. बरं, मग वाक्यात सहाय्यकारी क्रियापद टू बी फॉर्म नंतर नॉटने जोडायचे. आता तीनच तर त्यात डेंजर झोन मध्ये सपोर्टिंग किंवा टू बी फॉर्म पाहायला मिळतात. डीड आहे ना, मग डिडंट करायचं. डू आहे ना, डोंट करायचं. डज आहे, डज आहे ना, डझंट करायचं. बाकी सगळं तर आपल्याला माहिती आहे. शांट, वोंट, वॉजंट, वरंट, आरंट, इजंट, आरंट, हॅडंट. मग इथे डीड सब्जेक्टच्या अगोदर डिडंट, डू सब्जेक्टच्या अगोदर डोंट, डज सब्जेक्टच्या अगोदर डझंट. म्हणजेच इथे डीड, डू, डझंट, शांट, वोंट हे सगळे शब्द वापरले जातील आणि त्याच्या पद्धतीने आपल्याला आय पासून दे पर्यंत टाकता येईल. कॅपिटल आणि स्मॉल लेटरचा तसाच फरक. आणि नंतर मात्र मूळ रूपच घ्यायचं. डिडंट असेल, डोंट असेल, डझंट असेल, पण मग मात्र पोझिशनच्या बाबतीत हॅवच येतं, कारण जे काही बदल करायचे ते आपण डीड, डू, डजच्या रूपाने ऑलरेडी केलेले आणि सिम्पलचं वाक्य असेल तर ते विहिनवरच घ्यायचंय. मग ते पास्ट सिम्पल असेल किंवा प्रेझेंट सिम्पल असेल तरी सुद्धा, कारण डीड, डू, डजच्या रूपाने आपण ऑलरेडी केलेले. म्हणून डीड सब्जेक्ट हॅव, डू सब्जेक्ट हॅव, डज हॅव सब्जेक्ट. म्हणून डोंट सब्जेक्ट हॅव, डोंट सब्जेक्ट हॅव, डिडंट सब्जेक्ट हॅव आणि डझंट सब्जेक्ट हॅव. डिडंट सब्जेक्ट V1, डोंट सब्जेक्ट V1 आणि डझंट सब्जेक्ट V1. म्हणजे हॅव पोझिशन साठी डेंजर झोन मध्ये आणि V1 सिम्पल साठी डेंजर झोन मध्ये. कारण जो काही बदल करायचा डू, डज आणि डीडच्या रूपाने आपण केलेला आहे. फक्त शब्दसमूहामध्ये बदल करायचा. मगाशी आपण येस नो टाईप पाहिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तर त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे हॅड, डिडंट सब्जेक्ट हॅव, डोंट सब्जेक्ट हॅव, डझंट सब्जेक्ट हॅव, डिडंट सब्जेक्ट V1, डोंट सब्जेक्ट V1, डझंट सब्जेक्ट V1. याचाही स्क्रीनशॉट काढा. हे कन्फर्मेटिव्ह साठीची आहेत. अर्थात येस नो टाईपचं असेल तुमच्याकडे तर त्याला फक्त शॉर्ट फॉर्मला नॉट जोडून जे आहेत ते करायचंय. मग तिथे तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लेक्सिटी, कन्फ्युजन तिथे राहणार नाही किंवा पाहायला मिळणार नाही. ओके, चला पुढे जाऊया. मग आता महत्वाचं आहे कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स. शेवटी आठवणीने प्रश्नचिन्ह लागतं कन्फर्मेटिव्ह टाईपला. येस नो टाईपच फक्त निगेटिव्ह टच आहे, हे डोक्यात पक्क ठेवा स्ट्रक्चरचं. मग ते नॉर्मल झोन असेल किंवा डेंजर झोन असेल. डीड, डिडंट, डोंट, इजंट, आरंट, हॅवंट, हॅझंट इत्यादी गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात किंवा अनुभवायला मिळतात. आता आपण जे आहेत ना प्रत्यक्ष वाक्यांकडे वळूया बरं का. मग कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन, खात्रीकार्थी प्रकारची वाक्य. बऱ्याच वेळा काही जण याला ऍड क्वेश्चन टॅग म्हणतात, पण ऍड क्वेश्चन टॅग ग्रामरचा पॅटर्न म्हणून पकडा. आय एम कमिंग, एमंट आय, आरंट आय, शी वॉज स्पीकिंग, वॉजंट शी. पण इथे आपण डायरेक्ट जे आहेत ना कम्युनिकेशनचा अप्रोच करतो आणि ग्रामरमध्ये कदाचित असे वाक्य तुम्हाला पाहायला मिळणार नाही, पण व्यवहारात बोलताना बऱ्याच संवादामध्ये अशा प्रकारची वाक्य तुम्हाला टू मेक द कन्फर्मेटिव्ह, खात्री करून घेण्यासाठी काय करणार आहे. मग कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स, खात्रीकार्थी प्रश्न ज्याला म्हणतात, त्याला येस नो टाईप मधील सहाय्यकारी क्रियापदानंतर टू बी फॉर्म जो अगदी लगेच येतो ना त्याला नॉटचा शॉर्ट फॉर्म वापरायचा आहे. नॉटचा शॉर्ट फॉर्म म्हटलंय, नॉटने म्हटलंय, म्हणजे N apostrophe T, नॉट. आता
पुढील प्रश्नांकडे जरा बारकाईने लक्ष द्या. आता व्यवहारात प्रॅक्टिकल लाईफमध्ये ह्या प्रकारच्या वाक्यांचा वापर कसा केला जातो याच्यावर थोडा आपण फोकस करतोय आणि समजावून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. मग इथे तुम्ही माझं एवढं ऐकणार नाहीत का? तुम्ही माझं एवढंही ऐकणार नाहीत का? म्हणजेच तुम्ही माझं ऐकलं पाहिजे ही अपेक्षा याच्यातून व्यक्त होते आणि ऐकत नाही ही खंत देखील व्यक्त होते. एवढं पण नाही ऐकायचंय का तुला? नाही तू सांग ना, एवढं नाही ऐकायचंय का? म्हणजेच तुला ऐकलं पाहिजे ही अपेक्षा आहे ना त्याच्यामधून. हटवाद आहे. बघा लक्षात घ्या. बोलता, "तुला माझं ऐकायचंय का?" मग हो किंवा नाही उत्तर. "तू माझं ऐकशील का?" "नाही." ठीक आहे. ऐकायचं नाहीये का तुला? म्हणजेच ऐकायचंय ना तुला, ऐकायला लागेल तुला. ऐकलं पाहिजे तू या अर्थाने. "वॉन्ट यू लिसन माय धिस मॅटर?" "वॉन्ट यू लिसन माय धिस मॅटर?" तू माझं एवढं ऐकणार नाहीस का? विलचं आपण नॉट जोडला, वोंट झालंय त्याचं लक्षात घ्या. हां. ही तुझी जबाबदारी नाही का? म्हणजेच ही तुझी जबाबदारी हे ठामपणे वेगळ्या अप्रोच ठेवून सांगतोय आणि तू ती टाळू शकत नाही ही अपेक्षा सुद्धा व्यक्त होते. ही तुझी जबाबदारी नाही का? तुला समजायला नाही पाहिजे का? तुला समजत नाही का रे? तुला एवढंही लक्षात नाही आलं का? म्हणजे यायला पाहिजे होतं. हीच अपेक्षा त्याच्यातून व्यक्त होते. इझंट इट? इझंट इट युअर रिस्पॉन्सिबिलिटी? ही तुझी जबाबदारी नाही का? इझंट इट युअर रिस्पॉन्सिबिलिटी? येस, इट इज. सो व्हॉटएव्हर हॅपन, यू आर ओन्ली रिस्पॉन्सिबल फॉर इट. तो त्या व्यवहारात चांगला पैसा कमवीत नव्हता का? तो त्या व्यवहारात चांगला पैसा कमवीत नव्हता का? म्हणजेच तो त्या व्यवहारात नक्कीच चांगला पैसा कमवत होता, असं मला वाटतं. तू सांगतो त्याच्यावर माझा अजिबात विश्वास. तो त्या व्यवहारात चांगला पैसा कमवत नव्हता? तुम्ही सरप्राईज आहे कारण तुम्हाला असं वाटतं चांगला पैसा कमवत होता. हेच त्याच्यातून खात्री व्यक्त होते ना. म्हणून इंग्लिशमध्ये कसं होईल? वॉजंट ही अर्निंग गुड मनी इन दॅट बिझनेस? तो त्या व्यवसायात चांगला पैसा कमवत नव्हता? वॉजंट ही अर्निंग गुड मनी इन दॅट बिझनेस? या अर्थाने, ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. मग कन्फर्मेटिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन करत असताना वाक्याची सुरुवात ही डीड, वॉज, वेअर, हॅड किंवा डू, डज, आर, इज, हॅव, हॅज, शाल, विल इत्यादी शब्दांनी होते. बरं. त्याच्यानंतर मात्र लगेचच स्पेस न देता हॅलो, हॅलो स्पेस न देता तिथे वापर करायचा आहे. हे लक्षात घ्या. मग स्पेस न देता वापर करायचा आहे म्हटल्यानंतर काय येतं? एन-टी लगेच जोडायचं आणि येस नो टाइपचं स्ट्रक्चर पुढचं कंटिन्यू होतं. अर्थात टू बी फॉर्मने सुरुवात झालेलीच आहे. नॉट जोडून जे आहेत ना त्याला पुढे आणि आठवणीने प्रश्नचिन्ह जोडलं जातं. एवढं स्ट्रक्चर सोपं याचं. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काहीच अडचण दिसणार नाही किंवा काहीच अडचण जाणवणार नाही. इथे फक्त आणि फक्त समज मजबूत झाली पाहिजे आणि व्यवहार्यता म्हणजे प्रॅक्टिकल युटिलिटी, प्रॅक्टिकल युसेज, एक्झिक्युशन, ॲप्लिकेशन याच्यावरती आपल्याला जे आहेत ना आता जास्तीत जास्त भर देतं. याच्यानंतर सुद्धा आपण टेन्सचं मेकॅनिझम ऑलरेडी शिकलेलो याच्या अगोदर. आता टेन्सचं मेकॅनिझम नाही शिकायचंय आपल्याला. तिथे काय करायचं आहे? एक्झॅक्ट, ॲक्युरेट, ॲब्सोल्युटली राइट डायरेक्शनला तुम्हाला ते समजावून घ्यायचंय. एका दिशेला जे आहे ते पाहायचं आहे. आणि ते एकदा का तुम्हाला जमलं, सांगता आलं, की मग अडचण येणार नाही. म्हणजे मग मॉड्यूल ऑक्झिलरी असेल हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एका अप्रोप्रिएट अँगलने आपल्याला समजाव्या. चला मग व्यवहारात पाहूया 62 नंबरचं पेज काढायचं आहे. आता याच्यामध्ये नॉर्मल येस नो टाइप जमतंय का हे आपल्याला चेक करायचं आहे आणि नंतर मग त्याला नॉटचा स्पर्श करूया आणि व्यवहारात कसा वापर करता येईल याचंही स्पष्टीकरण देऊन मी त्याचा टप्प्याटप्प्याने जे आहेत ना ते तुम्हाला क्लिअर करणार आहे. बरोबर?
मग इथे बघा, शी सेंड नोटीस टू अस. शी सेंड नोटीस टू अस. आता या वाक्यामध्ये तुम्हाला डेंजर झोन आहे. कसं काय डेंजर झोन आहे? वाक्यात डेंजर झोन आहे कारण वाक्य सिंपल पास्ट आहे. कशावरून सिंपल पास्ट? कारण सब्जेक्ट नंतर कोणताच टू बी फॉर्म नाहीये, तिथे डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म वापरलेला आहे. बरं, मग चौथा फॉर्म वापरला म्हणजे डेंजर झोन. डेंजर झोन म्हणजे संकट. संकटात दत्त भगवानांना बोलवा म्हणजे डेंजर झोनला त्रिमूर्ती. कोणते त्रिमूर्ती? डू, डज आणि डीड. मग डू ला बोलवायचं, डज ला बोलायचं का डीड ला बोलवायचं? वाक्यात सेंट आहे, टी लावलेला आहे. डी त्याचा बेसिक फॉर्म आहे. सेंट म्हणजे पास्ट आला. पास्ट आला म्हणजे सुरुवात डीडने करणार. डीडने करणार आणि व्हर्बचा चौथ्या फॉर्मचं पहिला फॉर्म करणार. का? एक मयान में दो तलवारे नहीं रह सकती. एकाच वाक्यात दोन पाचची रूप असू शकणार नाहीत. म्हणून एक तर डीड लागेल किंवा सेंट लागेल. डीड तर आपण वापरणारच, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. येस नो टाईप तयारच होणार नाही. म्हणून त्या टीचा डी करा, सेंटचा सेंड करावं लागेल. सेंड. बरं, डिड शी सेंड नोटीस टू अस? वाक्य होतं सिंपल पास्ट. केलं केलं होतं, झालं झालं होतं. तिने आपल्याला नोटीस पाठवली. डिड शी सेंड नोटीस टू अस? तिने आपल्याला नोटीस पाठवली का? आता कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ सेंटेन्स अगदी सोपं आहे बरं का. येस नो टाईप जमलं, त्या डीडला डिडंट करा फक्त. एन अपॉस्ट्रॉफी टी. बरं, डीडला डिडंट करा. डिडंट शी सेंड नोटीस टू अस? तिने आपल्याला नोटीस पाठवली नाही का? डिडंट शी सेंड नोटीस टू अस? तिने आपल्याला नोटीस पाठवली नाही का? मग स्वाभाविकपणे एक वकील मित्र आहे, त्याच्या अशील मित्राला सांगतोय, अरे बाबा असं काय करतो? आपण नोटीस पाठवली पाहिजे, आपण तिला उत्तर दिलं पाहिजे. त्या सगळ्यात तिने जे आहेत ना, विनाकारण तुझा दोष नसताना कोर्टात खेचले, आता पोलीस स्टेशनला जे आहेत ना, डोमेस्टिक व्हायलन्सची चुकीची तक्रार नोंदवली आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुझा वकील म्हणून मी तुला अतिशय महत्वपूर्ण जे आहेत ना सल्ला देतोय की ही आपण नोटीस महत्वाची पाठवायची. डिडंट शी सेंड नोटीस टू अस? सांग ना, डिडंट शी सेंड नोटीस टू अस? तिने आपल्याला पाठवली नाही का नोटीस? मग तो म्हणतो हो हो पाठवली. हा, म्हणूनच आपल्याला पण पाठवावी लागणार बाबा, नाहीतर जे आहेत ना गडबड होईल तुझ्यासाठी. डिडंट शी सेंड नोटीस टू अस? येस. म्हणजेच तो सांगतोय तिने आपल्याला नोटीस पाठवली ना रे बाबा, पाठवली नाही का? हो हो, मग मी तेच सांगतोय ना या अर्थाने. म्हणजे शी सेंड नोटीस टू अस. डिड शी सेंड नोटीस टू अस? डिडंट, डिड नॉट शी सेंड नोटीस टू अस? डिड नॉट म्हटल्यानंतर याच्यामध्ये त्यामध्ये नॉटचा जो आहे ना तो भाग वापरला, तो शॉर्ट फॉर्म नॉट करायचा आहे. बरोबर? म्हणून मग डीड असेल तर डीड नॉट, पण डीड नॉट नाही, डिडंट. कारण हे व्यवहारात एक गोष्ट अगदी व्यवस्थित लक्षात घ्या, तिथे डिड नॉट हे खरं फॉर्मल लिखाण आहे. डिडंट हे कधीच लिहिताना वापरायचं नाही. जर तुम्ही प्रश्नांची उत्तर लिहित असताना तुमच्या एज्युकेशन मध्ये हे वापरलं तर एका अर्थाने ते चुकीचं समजलं जातं. बऱ्याच शिक्षक म्हणणाऱ्या लोकांना ते माहिती नसतं, त्यामुळे ते तो बरोबर देतात. नाटकाच्या संवादामध्ये चालेल, एखादा व्यक्ती हा त्याला म्हणाला आणि डबल कोटेशन मार्क मध्ये जे आहेत ना ते मेन्शन केलं तर चालेल. व्यवहारात बोलतानाच फक्त, म्हणजे कम्युनिकेशन मध्ये, ओरल कम्युनिकेशन मध्ये याचा वापर होतो, रिटर्न मध्ये नाही. आणि आत्ता कन्फर्मेटिव्ह टाईप चाहतोय ते मी आधी पण सांगितलं की हा व्यवहारात वापरला जाणारा भाग आहे आणि याला थिअरीमध्ये ऍड क्वेश्चन टॅग म्हणून वापरला जातो, पण त्याच्या रचनात्मक भागामध्ये जे आहेत ना पहिले अफर्मेटिव्ह स्टेटमेंट आणि शॉर्टकॉम मध्ये इजंट, आरंट, शांट, वोंट ह्या पद्धतीने. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जे आहेत ना तुम्ही कन्फर्म करताय, तुला तुला सर्दी झाली नाहीये का? तुझं डोकं दुखत नाहीये का? तुझी मी मदत केली नाही का? प्रत्येक वेळेस तुला सहाय्य केलं नाही का? तुला सपोर्ट करत नाही का? बरोबर? नाही, तुला बोलायचं नाही का? म्हणजे काय होतं या ठिकाणी? कन्फर्मेटिव्ह टाईप. तुला बोलायचं नाहीये का? बोलणार म्हणजे तुला बोलावं लागेल, तू बोललं पाहिजे असं अपेक्षा आहे. तू हे स्वच्छ करणार नाहीयेस का व्यवस्थित? म्हणजे तुला स्वच्छ करावं लागेल. नाही, तुला घरातलं काम नाही करायचंय का? नाही, नसेल तर सांग.
म्हणजे तुला करावं लागेल या अर्थाने तिथे वापरलं जातंय. बरं, बी नंबरचं वाक्य पहा. आवर होम मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. वाक्य तर एकदम सोपं आहे ना हो. नॉर्मल झोनचं आहे. यासून टाईप करताना सोप्पा भाग. वाक्यात टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे इज. इज वाक्याला सुरुवातीला ठेवा. स्वाभाविकपणे सब्जेक्ट त्याच्यानंतरच फॉलो करेल. इज अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. इज अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आपले गृहमंत्री यासाठी जबाबदार आहेत का? कारण प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहोत का, आहेस का, आहेत का, ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसेल किंवा केला जाताना आढळेल. आहे, आहोत, आहात, आहेत, ह्या पद्धतीने. आपले गृहमंत्री यासाठी जबाबदार आहेत. इज अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आपले गृहमंत्री यासाठी जबाबदार आहेत का? बरोबर. आता आपल्याला कन्फर्मेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्स घ्यायचंय. मग कसं होणार? अगदी सोपं आहे. इज आहे ना, त्याला नॉटचा स्पर्श करायचा. इजला काय करणार मग? इझंट करणार. इझंट अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. इझंट अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आपले गृहमंत्री यासाठी जबाबदार नाहीत का? मग इथे स्वाभाविकपणे वाक्यामध्ये जर पाहिलं तर राज्यात आता एक व्यक्ती जे सांगतो, बघ हे बघ, गृहमंत्री पदावर होता तो माणूस, पोलीस यंत्रणा त्याच्या हातात होती, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था असायलाच पाहिजे होती. पोलिसांनी बेछूट गोळीबार केला, अनेक निरपराध नागरिकांचे प्राण गेले त्याच्यामध्ये. गृहमंत्र्यांनी काही केलं नाही, फक्त बघ्याची भूमिका घेतली. गृहमंत्र्यांच्या सगळं हातात होतं. त्यांनी तसं केलं असतं तर सगळी जी आहेत परिस्थिती आवाक्यात आली असती, नियंत्रण झाली असती. वेळेस त्यांनी ज्या आहेत ना सूचना दिल्या असत्या, अशा रॅलीला परमिशनच दिली नसती तर झालंच नसतं. आणि आता जर एवढं सगळं झालेलं आहे तर त्यांनी सरळ सरळ नैतिक जबाबदारी घ्यावी. मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. का राजीनामा द्यावा? इझंट अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. आपले गृहमंत्री याच्यासाठी जबाबदार नाहीयेत का? हो, नक्कीच आहे. आणि मग मी तेच सांगतोय, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो. इझंट अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मग तो लोकांना विचारेल, पत्रकारांना, यू टेल मी डिअर रिपोर्टर फ्रेंड्स, इझंट अवर होम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मग नाहीये का जबाबदार? म्हणजे सगळ्यांनी होकार उत्तर दिला. हा, तेच त्याला अपेक्षित आहे. कम्युनिकेशनचा अँगल, प्रो कम्युनिकेशन म्हणता येईल याला. बरोबर. ओके. our home minister is responsible for this. Is our home minister responsible for this? Is not our home minister responsible for this? Isn't our home minister responsible for this? आपले गृहमंत्री यासाठी जबाबदार नाहीत का? 62 नंबरच्या पानावर सी नंबर. यू हॅव सीन दॅट मूव्ही. वाक्यामध्ये हॅव आलाय. हो, चेक करा. डेंजर झोन. डेंजर झोन कसं? वरचा पास्ट पार्टिसिपल आहे ना, मग डेंजर झोन आहे, नॉर्मल झोन. म्हणून मग हॅव यू सीन दॅट मूव्ही प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. केलेलं आहे, केलेली आहे. तुम्ही तो चित्रपट पाहिलेला आहे. हॅव यू सीन दॅट मूव्ही. हे तुम्ही तो चित्रपट पाहिलेला आहे का? आता हॅव यू सीन दॅट मूव्हीला फक्त नकारात्मक स्पर्श शॉर्ट फॉर्म मधला नॉट वापरला जाईल. मग वाक्य तसं तयार होईल. त्याच्यामध्ये हॅव यू सीन दॅट मूव्ही, हॅवंट यू सीन दॅट मूव्ही, हॅवंट यू सीन दॅट मूव्ही. तुम्ही तो चित्रपट पाहिलेला नाहीये का? बापरे, एवढ्या सगळ्या लोकांना तो चित्रपट माहितीये, प्रत्येकाने पाहिलेला आहे. बरोबर. तो सैराट पिक्चर आला होता, नागराज मंजुळेंनी काढलेला. अतिशय चांगली गाणी, अजय अतुलचं संगीत, अतिशय चांगली पटकथा, चित्रपटाचं जे आहेत ना संगीत, गाणी अतिशय गाजली. प्रत्येकाला त्या चित्रपटाबद्दल माहिती होते आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रातल्या 99% मराठी लोकांनी तो चित्रपट पाहिलेलाच आहे. आणि एखादा माणूस म्हणतो, काय रे सैराट काय प्रकरण आहे? अरे असं काय करतो बाबा, सैराट काय प्रकरण विचारतो? मराठी काय, कुठे राहतो तू? लंडनला वगैरे राहिला असतो काय? महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी लहान मुलाला विचारलं ना तरी तो सहज त्या चित्रपटाबद्दल सांगेल, त्याच्या संवादाबद्दल सांगेल, त्या गाण्याबद्दल सांगेल, अगदी विस्तार पूर्ण सगळं सांगेल स्टोरी. परशा कोण होता, आरशी कोण होती, आणि तुला या मराठी चित्रपटाचं नावही माहित नाही. हॅवंट यू सीन दॅट मूव्ही? चित्रपट पाहिलं नाही का तू? म्हणजेच पाहणं अपेक्षित होतं
हे त्याच्यातून लक्षात येतंय. बरोबर? यू हॅव सीन दॅट मूव्ही. हॅव यू सीन दॅट मूव्ही? हॅव नॉट यू सीन दॅट मूव्ही? हॅवंट यू सीन दॅट मूव्ही? हॅवंट यू सीन दॅट मूव्ही? तू तो चित्रपट पाहिलेला नाहीस का? बघा, महत्वपूर्ण सगळे मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेत. बरोबर? आपापले कॅमेरे चेक करा बरं का मात्र. हं. मग त्यामध्ये आय हॅव डन इट फॉर यू. आय हॅव डन इट फॉर यू. आता वाक्यामध्ये हॅव आलेला आहे. डेंजर झोन. डन व्हर्ब आलेला आहे. डेंजर झोन कसा? नाही डेंजर झोन. हा नॉर्मल झोन आहे. प्रेझेंट परफेक्टचं वाक्य आहे. हॅव आय डन इट फॉर यू? मी तुझ्यासाठी हे केलेलं आहे का? बरं, आय हॅव डन इट फॉर यू. प्रेझेंट परफेक्ट केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत म्हटल्यानंतर मी हे तुझ्यासाठी केलेलं आहे. हॅव आय डन इट फॉर यू? मी हे तुझ्यासाठी केलेलं आहे का? समोरच्याला हो किंवा नाही उत्तर द्यायचंय. पण आता समोरच्याने होकारच दिला पाहिजे. याच्यासाठीचा प्रयास, याच्यासाठीचा प्रयत्न हा महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि त्या अनुषंगानेच आपल्याला इथे समजावून घ्यायचं आहे. मग समजा येता कदाचित हॅव आय डन इट फॉर यू? तो म्हणतो हॅवंट आय डन इट फॉर यू? मी हे तुझ्यासाठी केलेलं नाहीये का? मग समोरचा म्हणतो मित्र म्हणून काय केलं? तू आजारी पडला त्या सगळ्यात अगोदर मी तुला भेटायला आलो. आलो नव्हतो का? तुला डॉक्टरांकडे मी घेऊन गेलो नव्हतो का? तुझ्यासाठी नारळ पाणी आणलं, फळं आणले, आणले नव्हते का? मग मी हे तुझ्यासाठी केलं नाहीये? मग आत्ता माझी वेळ आली तर तू का माझी मदत करत नाहीये? मी केलं नाहीये का तुझ्यासाठी? बरोबर? ज्या ज्या वेळेस तुझ्यावर कोणतंही छोटं मोठं संकट आलं, तू संकटात सापडला, त्या वेळी कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता सर्वात आधी मी तुझ्यासाठी धावत आलो. जेव्हा तुला मदतीची गरज पडली तेव्हा कोणताही विचार न करता, पैशाचा, महत्वपूर्ण गोष्टींचा विचार न करता सर्वात पहिले मी तिथे हजर झालेलो आहे. आता माझ्यावर वेळ आली तू असं वागतोस होय? बरं. हॅवंट आय डन इट फॉर यू? मी तुझ्यासाठी केलं नाहीये? म्हणजेच केलेलं आहे हे ठामपणे आपल्याला सांगायचंय. आणि म्हणून त्या अनुषंगाने त्या अर्थाने इथे बोललं जातंय किंवा सांगितलं जातंय. आय हॅव डन इट फॉर यू. हॅव आय डन इट फॉर यू? हॅवंट आय डन इट फॉर यू? हॅव नॉटचं शॉर्ट फॉर्म हॅवंट आय डन इट फॉर यू? मी तुझ्यासाठी केलेलं नाही का? 62 नंबरच्या पानावरती ई नंबरचं वाक्य. दे आर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. दे आर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. मग इथं प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य. आरला फक्त सुरुवातीला घ्या. आर यू पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? आर यू पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? दे आर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. प्रेझेंट कंटिन्युअस. करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेच. आणि मग त्या अनुषंगाने इथे कसं वाक्य तयार होईल? ते स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. आर दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? ते स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत का? आर दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? आणि तुम्हाला नॉटचा स्पर्श करायचा आहे. नॉट शॉर्ट फॉर्मला फक्त जोडून द्या. झालं. आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? ते स्पर्धेमध्ये सहभागी होत नाहीयेत का? आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? ह्या अनुषंगाने ती एक. बरोबर? मग आता इथे जर पाहिलं, समजून घेतलं, मला त्यांच्या क्षमतेचा पूर्ण अंदाज आहे. त्यांची संपूर्ण तयारी झालेली आहे. अगदी सगळा सराव मी त्यांचा पाहिलेला आहे. अतिशय चांगली स्पर्धेमध्ये जे आहेत ना, त्यांचा सराव झालेला आहे. स्पर्धेसाठी ते संपूर्ण सक्षम आहे. आणि आता या महाविद्यालयाने खात्रीने ती स्पर्धा जिंकेल. आपलं महाविद्यालय त्यांच्यामुळे गाजेल सगळीकडे. आता मी हे काय ऐकतोय? आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? त्यांनी घ्यायला पाहिजे होतं किंवा घेणारच आहे असं मी गृहीत धरलं होतं. आणि आता ते भाग घेत नाहीये. आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? दे आर पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. आर दे पार्टिसिपेटिंग? नो. आर नॉट. आरंट दे पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन? ते स्पर्धेसाठी सहभागी होत नाहीयेत. अविश्वसनीय वाक्य अभिव्यक्त करताना सुद्धा याचा वापर साधारणपणे केल्या गेल्याचं चित्र दिसतं. राकेश विल इन्व्हाइट अस. राकेश विल इन्व्हाइट अस. सिंपल फ्युचरचं वाक्य. विल राकेश इन्व्हाइट अस?
सिंपल फ्युचर म्हटल्यानंतर करशील, करणार, करू, करतील. मग राकेश आपल्याला आमंत्रण देईल. विल राकेश इन्व्हाइट अस? राकेश आपल्याला आमंत्रण देईल का? मग विल राकेश इन्व्हाइट अस? या पद्धतीने. वोंट राकेश इन्व्हाइट अस? राकेश आपल्याला आमंत्रण देणार नाही का? वोंट राकेश इन्व्हाइट अस? राकेश आपल्याला आमंत्रण देणार नाही का? म्हणजेच आपल्याला इथे म्हणायचंय, अरे राकेश आपला अतिशय जवळचा मित्र ना, लहानपणापासूनचा लंगोटिया यार आहे तो आपला. अगदी जिवलग मित्र. एका ताटात आम्ही जे आहेत ना जेवलेलो आहे, एकमेकांच्या ज्या आहेत ना घरी अभ्यासाला गेलोय, वेळ पडली तर मुक्कामाला गेलोय. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांच्या बरोबर होतो. सुखात असेल, दुःखात असेल, आम्ही एकमेकांची कधीच साथ सोडली नाही. नंतर तो जे आहेत ना परदेशात गेला, मोठं शिक्षण करून आला. आता स्वतःची कंपनी सुरू केली आणि त्या कंपनीचं उद्घाटन आहे. मी त्या कार्यक्रमाला जायची पूर्ण तयारी केलेली आहे. एक छानशी भेटवस्तू सुद्धा त्याला गिफ्ट म्हणून घेतलेली आहे. अरे पण तुला त्यांनी जे आहेत ना इन्व्हिटेशन पाठवलंय का? काय बोलतो राव? वोंट ही इन्व्हाइट अस? तो आपल्याला आमंत्रण नाही पाठवणार? पाठवलंच ना. वोंट ही इन्व्हाइट अस? म्हणजे म्हणत त्यांनी अपेक्षा गृहीत धरली आहे किंवा ते त्याला माहिती तो पाठवेल असं. या अर्थाने वोंट राकेश इन्व्हाइट. राकेश विल इन्व्हाइट अस. विल राकेश इन्व्हाइट अस? विल नॉट राकेश इन्व्हाइट अस? वोंट राकेश इन्व्हाइट अस? आपल्याला तो आमंत्रण नाही देणार? द्यायला पाहिजे किंवा देणारच तो असं वाटतंय. 62 नंबरचं जी वाक्य. आय इन्व्हेस्टेड मनी इन युअर प्रोजेक्ट. आता इथे वाक्यामध्ये टू बी फॉर्म सुरुवातीला घ्या. अरे पण टू बी फॉर्म नाहीये ना. टू बी फॉर्म नाहीये? हो की. मग वाक्य सिंपल पास्टचं आहे म्हणजेच डेंजर झोनचं आहे. कारण सब्जेक्टच्या नंतर वरचा डायरेक्ट चौथा फॉर्म आला. बरं डेंजर झोन आहे. संकट आलं दत्त भगवानांना बोला. डेंजर झोन आलं त्रिमूर्तींना बोलवा. डीड डू डच. मग स्वाभाविकपणे वाक्य चौथा फॉर्म आहे म्हटल्यानंतर डीडने सुरुवात होईल. पहिला आला असता तर डू घेतला असता. यस यस आला असता तर डच घेतला असता. आता इथे इन्व्हेस्टेड आहे ना म्हणून डीड घेतला. बरं डीड घेतल्यानंतर इन्व्हेस्ट केलं, ईडी काढून टाकला. का बरं? एक मयान में दो तलवारे नाही रे सकती. एकाच वाक्यात 502 रूपं असू शकत नाही. डीड पण वापरला आणि इन्व्हेस्टेड पण वापरला. नाही चालणार. इन्व्हेस्ट करावं लागेल कारण डीडचं अस्तित्व महत्वपूर्ण आहे. मग इथे आय इन्व्हेस्टेड मनी इन युअर प्रोजेक्ट. बरोबर. मी सिंपल पास्टचं वाक्य वापरतोय. मगचा चौथा फॉर्म. केलं केलं होतं, झालं झालं होतं. मग मी तुझ्या प्रकल्पात पैसे गुंतवले होते. डिड आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? मी तुझ्या प्रकल्पात पैसे गुंतवले होते का? डिड आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? आता हे वाक्य येस नो टाईप मध्ये करता आलं की वाक्य कन्फर्मेटिव्ह मध्ये करणं सहज शक्य होईल. डीडला डिडंट करा फक्त. डिडंट आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? मी तुझ्या प्रकल्पात पैसे गुंतवले नाही का? नव्हते का? मग आता ते म्हणतोय, अरे बाबा तुला जे आहेत ना बिझनेस करण्यासाठी पैशाची गरज होती. तू मला लोन मागितलं. आपण ॲग्रीमेंट केलं. तुझ्या त्या व्यवसायामध्ये आता मी 50% पार्टनर आहे. तुझा व्यवसाय कुठे चाललाय? प्रॉफिट किती होतोय? क्लायंट किती जमताय? वेंडर कोण-कोण आहे? आता कंपनीकडे कोणकोणते प्रोजेक्ट आहे? त्या प्रगतीचा अहवाल मला पाहिजे आहे. नफा, तोटा, खर्च, उत्पन्न, मासिक उलाढाल याची विस्तृत माहिती पाहिजे. टर्नओव्हर किती आहे ते पाहिजे. माझा तो हक्क आहे बाबा. मित्र म्हणून बाजूला. पण मी करार म्हणून जे आहेत ना तुझा पार्टनर आणि हे सगळं जाणून घेणारच. तू कारण काय विचारतोय? डिडंट आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? तुझ्या प्रकल्पात पैसे नाही गुंतवले का मी? हो हो गुंतवले. मग गुंतवले म्हणून मी तुझा पार्टनर झालो. माझा तो अधिकार आहे. मी विचारणार त्या सगळ्या गोष्टी. आणि जर नसेल पटत तर माझे माझे पैसे दे सगळेचे सगळे मला. आय इन्व्हेस्टेड मनी इन युअर प्रोजेक्ट. डिड आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? डिडंट आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? डिडंट आय इन्व्हेस्ट मनी इन युअर प्रोजेक्ट? ह्या प्रकारे ह्या अर्थाने ते वापर होतोय किंवा केला जातो. वी टोल्ड यू ट्रुथ. वी टोल्ड यू ट्रुथ याच्यामध्ये व्हर्बचा वी टोल्ड यू ट्रुथ यामध्ये टू बी फॉर्म जो आहे ना तो सब्जेक्ट व्हर्बचा चौथा फॉर्म आलाय म्हणजे डेंजर झोनचा आहे. होणा प्रकारची प्रश्नार्थक वाक्य करताना सब्जेक्ट नंतर व्हर्बचा चौथा फॉर्म. डीड सब्जेक्ट आणि व्हर्बचा पहिला फॉर्म केला. डेंजर झोन आहे. डेंजर झोन म्हणजे संकट. दत्त भगवानांना बोलवा. म्हणजेच डीड डू डजला आमंत्रित करा. डीड का डू का डज व्हर्बला विचारा. व्हर्बला
पहिला फॉर्म असेल तर डू, दुसरा असेल तर यस यस, पण इथे टोल्ड आहे म्हणजे चौथा फॉर्म आहे. बरं, म्हणून मग डीड घेतला डिड वी. आणि टोल्ड नाही, टोल्ड नाही, एक बयान में दो तलवारें नहीं रह सकती, पाचचं फॉर्म ऑलरेडी आपण डीड घेतला ना, मग टोल्ड दुसरा तलवार नाही चालणार, दुसरा पाच फॉर्म नाही चालणार, म्हणून बेसिक रूप घेतलं. डिड वी टेल यू ट्रुथ, डिड वी टेल यू ट्रुथ. इथे वी टोल्ड यू ट्रुथ, सिंपल पाच वाक्य, केलं होतं, झालं होतं, आम्ही तुम्हाला खरं सांगितलं. डिड वी टेल यू ट्रुथ, आम्ही तुम्हाला खरं सांगितलं का. आणि मग डिडंट या पद्धतीने आपण वापर करतोय. डिडंट वी टेल यू ट्रुथ, आम्ही तुम्हाला खरं सांगितलं नव्हतं का. बोल ना, सांगितलं नव्हतं का. असं काय करतोयस तू, मला सांग. घरातल्या कुठल्याही गोष्टीपासून तुला आम्ही जे आहेत ना वंचित ठेवलेलं नाही, कुठलीही गोष्ट जी आहेत ना तुला समजली असं नाहीये. आम्ही अगदी घरातला सदस्य तुला समजतो. आजपर्यंत तुझ्यापर्यंत पासून आम्ही एकही गोष्ट लपवलेली नाहीये. प्रत्येक गोष्टीची स्पष्ट तुला कल्पना आहे. मागे जे घडलं ते बाहेर कुठल्याही व्यक्तीला माहित नाहीये. पण त्यासाठी सर्व घटनाक्रम तुम्हाला विस्तारपूर्वक माहिती असेलच की. डिडंट वी टेल यू ट्रूथ, तुला सगळं काही खरं नाही सांगितलं का, असं काय करतोस. सांगितलं ना, मग कसं काय विचारतोय सांगितलं नाही. डिडंट वी टेल यू ट्रूथ, सांगितलं नव्हतं का. मग वी टोल्ड यू ट्रूथ. डिड वी टेल यू ट्रूथ, डिड नॉट वी टेल यू ट्रूथ. आणि खरे कम्युनिकेशन मध्ये येईल डिडंट वी टेल यू ट्रूथ, आम्ही तुला खरं सांगितलं नव्हतं का. हा, दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. वाक्य डेंजर झोनचं आहे. डेंजर झोन म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे संकट आलंय, देत भगवान बोलवा. डेंजर झोन मध्ये त्रिमूर्ती आपले जे आहेत, डी डू डज, मग डीड का डू का डज, तो व्हर्ब सांगेल. पास फॉर्म असेल तर डीड, यस यस असेल तर डज. पण इथे तर बेसिक आहे, मग काळजी करण्याचं कारण नाही. ते तसंच तेव्हा सुरुवात करताना मात्र डू ने सुरुवात करा. डू दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. मग वाक्य आहे सिंपल प्रेझेंटचं, करते, करतो, करतात, जाते, जातो, जातात, ह्या पद्धतीने. ते योग्य इंग्लिश बोलतात. ते योग्य इंग्लिश बोलतात. डू दे स्पीक प्रॉपर इंग्लिश, ते योग्य इंग्लिश बोलतात का. डू दे स्पीक प्रॉपर इंग्लिश, ते योग्य इंग्लिश बोलतात का. मग आता डोंट, मग डोंट दे स्पीक प्रॉपर इंग्लिश, ते योग्य इंग्लिश बोलत नाहीत का. मला असं आतापर्यंत वाटत होतं ते बोलतात. व बापरे, अवघड काम आहे. मला वाटलं नव्हतं असं. अगदी लहानपणापासून कॉन्व्हेंट शाळेत शिकलेले ना रे ते. इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जायचे आणि ते कॉन्व्हेंटचं कम्प्लीट झालं त्यांचं, बरोबर, सीबीएसई बोर्डामधून. नंतर ते पुण्याला गेले आणि एवढ्या मोठ्या कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी शिक्षण घेतलं. नंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अगदी मॅनेजरियल पोस्ट पर्यंत, व्यवस्थापकीय पदापर्यंत काम केलं. आणि मात्र तरी ते बोलत नाही इंग्लिश. डोंट दे स्पीक प्रॉपर इंग्लिश, चांगलं इंग्लिश नाही बोलत आहे. मला वाटलं बोलत असतील बा. दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. डू दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. डू नॉट दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. डोंट दे स्पीक प्रॉपर इंग्लिश. डोंट दे स्पीक प्रॉपर इंग्लिश, ते योग्य इंग्लिश बोलत नाही का. 62 नंबरच्या पेजवरचं जे नंबरचं वाक्य. सुप्रीम कोर्ट हॅड वॉर्न देम. सुप्रीम कोर्ट हॅड वॉर्न देम. वाक्यात टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे हॅड, आणि आता होणा प्रकारचं प्रश्नार्थक वाक्य करताना हॅड. हॅडच्या नंतर व्हर्ब आलेला आहे, डेंजर झोन नाहीये बरं का, आणि ते गडबड करून टाकाल. मग हॅडने सुरुवात केली. हॅड सुप्रीम कोर्ट वॉर्न देम. वाक्य पास्ट पोझिशनचं नाहीये, पास्ट परफेक्टचं आहे. व्हर्ब आलेला आहे म्हणून तिथं हॅडने सुरुवात केली. बरोबर, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहे, नाही केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. पास्ट परफेक्ट आहे ना. बरोबर. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चेतावणी दिलेली होती. सर्वोच्च न्यायालयाने, हॅड सुप्रीम कोर्ट वॉर्न देम, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चेतावणी दिलेली होती का. हॅड सुप्रीम कोर्ट वॉर्न देम. हॅडंट सुप्रीम कोर्ट, हॅडंट सुप्रीम कोर्ट वॉर्न देम. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चेतावणी दिलेली नव्हती का. हो, दिली होती. मग तरी तो परदेशात गेला. आता त्याच्या नावाने परमनंट वॉरंट निघालेलं आहे. 5 वर्ष तो आरामशीर जाणार जेलमध्ये. हे असं कसं काय ते आहेत ना, कामानिमित्त पण सुप्रीम कोर्टाची सूचना काय होती, दिली नव्हती का सुप्रीम कोर्टाने चेतावणी तशी. सर्व लोकांनी त्याच्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप लावलेले होते. बरोबर, ते आरोप अतिशय गंभीर होते. शहराबाहेर सुद्धा जायची त्याला परवानगी नव्हती, पण तरी त्याने बाहेर गावी जाण्याचा मूर्खपणा केला. नुसता बाहेर नाही, परदेशात गेला तो.
यामुळे त्याचा खटला अधिक दखलपात्र झालेला आहे. त्याने एक वेगळ्या प्रकारची उल्लंघना केलेली, सर्वोच्च न्यायालयाचा आदेशचा जे आहेत ना अवहेलना केलेली आहे. हॅडंट सुप्रीम कोर्ट वॉर्न देम, सुप्रीम कोर्टाने वॉर्निंग नव्हती ती त्याला दिली होती खरंय. मग सुप्रीम कोर्ट हॅड वॉर्न देम. हॅड सुप्रीम कोर्ट वॉर्न देम? हॅड नॉट सुप्रीम कोर्ट वॉर्न देम? हॅडंट सुप्रीम कोर्ट वॉर्न देम? सुप्रीम कोर्टाने त्यांना चेतावणी दिली नव्हती का? दिलेली नव्हती का? हा. 62 नंबरच्या पानावरचं के नंबरचं वाक्य बघा. पोलीस विल अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च. मग इथे स्वाभाविकपणे सिंपल फ्युचरचं वाक्य टू बी फॉर्म फक्त शिफ्ट करा. विल पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? विल पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? पोलीस विल अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च. सिंपल फ्युचरचं वाक्य. करेल, करतील, करणार, करू, करशील. पोलीस निषेध मोर्चावर हल्ला करतील. विल पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? पोलीस निषेध मोर्चावर हल्ला करतील का? मग विलचं आपल्याला काय करायचं? शॉर्ट फॉर्म वोंट करावं लागतं बरं का. WON'. वोंट. वोंट पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? पोलीस निषेध मोर्चावर हल्ला करणार नाहीत का? करतीलच ना बाबा. बरोबर. एक तर विरोधी पक्ष नेते जे आहेत ना त्यांचा मोर्चा आहे, सरकारची ताशेरे उडवताय, सरकारला प्रेशराईज करताय, सरकारची प्रतिमा डागाळण्याचं काम चाललेलं आहे. आणि त्यामुळे जे आहेत ना गृह मंत्रालयाकडून आदेश येणार बघ तू, आणि स्वाभाविकपणे पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या विरोधात आहे. निषेध मोर्चा सरकारच्या म्हणजेच आत्ताच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काढण्यात आलेला आहे. त्यांची प्रतिमा डागाळली जाते, नको ते आरोप केले जात आहेत, ते खपवून निघणार. गृह खातं त्यांच्या ताब्यातच आहे बाबा, पोलिस त्यांचंच ऐकणार. पोलिस सरकारच्या आदेशाचं पालन करावंच लागेल. मग मोर्चात काय होईल याचा अंदाज आहे का? तू चाललाय तिथे घोषणाबाजी करायला. वोंट पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? पोलीस अटॅक अटॅक नाही करणार का? नुसतं अटॅक नाही करणार, दे विल अरेस्ट. अश्रुधुळाच्या नळकांड्या टाकतील, ज्या काठीने बदडून काढतील. चांगलं, नको ते उद्योग करू नको, अभ्यासाचं बघ. ते निषेध मोर्चात काही जाण्याची गरज नाही. का बरं जायचं नाही? अरे मग पोलीस अटॅक नाही करणार का? वोंट पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? करतील याच अर्थाने. पोलीस विल अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? विल पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? विल नॉट पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? वोंट पोलीस अटॅक ऑन प्रोटेस्ट मार्च? त्या निषेध मोर्चावर हल्ला नाही करणार पोलिस? करतीलच, बघ तू. एव्हरी लायन रोर्स. आता इथे वाक्यामध्ये टू बी फॉर्म सुरुवातीला घ्या. आता टू बी फॉर्म नाही, टू बी फॉर्म नाही म्हणजे वाक्य डेंजर झोनचं. व्हर्बचा कोणता फॉर्म आहे? डेंजर झोन म्हणजे दत्त भगवानांना बोलवा, म्हणजेच आपल्याला डेंजर झोन मध्ये डीड डू डस या त्रिमूर्तींना बोलवायचं. मग पास्ट असेल तर डीड घ्यावा लागतो, वर्बचा पहिला असेल तर डू घ्यावा लागतो. पण इथं रोर्स आहे, वर्बचा दुसरा फॉर्म आहे म्हणून डस घ्या. आता डस घेतल्यानंतर रोर केलं, यस निघून गेला. एक मयान में दो तलवारे नहीं रह सकती. एका वाक्यात यसचे दोन फॉर्म येणार नाही, रोर्स पण आणि डज पण नाही चालणार. डजला ऑलरेडी घेतलंय ना आपण. डज एव्हरी लायन रोर? सिंपल प्रेझेंट करतो, करते, करतात, करतोस. अर्थ काय येईल या ठिकाणी? सर्व सिंह डरकाळी फोडतात, सर्व सिंह गर्जना करतात. एव्हरी लायन रोर. डज एव्हरी लायन रोर? सर्व सिंह डरकाळ्या फोडतात का? डज एव्हरी लायन रोर? डझंट एव्हरी लायन रोर? बरोबर. तो तर काही सिंह जे आहेत ना आफ्रिकेमधले ते डरकाळीच फोडू शकत नाही. मग डझंट एव्हरी लायन रोर? सर्व सिंह डरकाळी फोडत नाहीत का? डझंट एव्हरी लायन रोर? मला वाटलं सगळेच फोडत असतील असं कन्क्लूड केलं होतं मी. बरोबर. मग या ठिकाणी शाळेत असल्यापासून वाघ, सिंह हे आक्रमक जंगली प्राणी आहेत असं मी ऐकलं होतं, आम्ही शिकलो होतं, पुस्तकात पण वाचलं होतं. सिंहाची गर्जना डरकाळी प्रचंड भयकंप निर्माण करणारी असते. सगळेजण घाबरतात, थरकाप निर्माण होतो. आणि काही विशिष्ट प्रजातीतील सिंह याला अपवाद आहे, ते डरकाळी फोडत नाही असं ते शिक्षक सांगत होते. बाबा मला तर माहिती अगदी अविश्वसनीय वाटली. डझंट एव्हरी लायन रोर? तुला काय वाटतं सगळे सिंह डरकाळी नाही फोडत? फोडतात ना यार, काहीतरी सांगतात हे, मला असं वाटतंय. एव्हरी लायन रोर. डज एव्हरी लायन रोर? डझंट एव्हरी लायन रोर? बरोबर. डज नॉट डझंट एव्हरी लायन रोर? सगळे सिंह डरकाळी नाही फोडत का? फोडतात असं मला वाटतं. 63 नंबरच्या पेजवरचं ए वाक्य बघा. दे विल बाय दिस.
दे विल बाय दिस. सिंपल फ्युचरचं वाक्य विलला जे आहेत ना बदलून द्या फक्त स्थान. विल दे बाय दिस. ते हे सिंपल फ्युचरचं असल्यामुळे करतील, करणार, करू. ते हे विकत घेतील. विल दे बाय दिस. ते हे विकत घेतील का? मग आता विल नॉट. वोंट दे बाय दिस. ते हे विकत घेणार नाहीत का? घेतीलच ना. सोपं आहे ना. कसं काय म्हणतो तू असं? गेल्या काही दिवसापासून ती ही गोष्ट विकत घेण्याची तयारी करत होते. मात्र आता त्या गोष्टीची किंमत खूपच कमी झालेली आहे. अगदी त्यांना परवडण्यासारखे आणि त्यांच्याकडे त्याच्यापेक्षा अधिक पैसे पण जमले असतील. अगदी सर्वसामान्य माणसाला आवाक्यात बसेल, परवडणारी अशी ती गोष्ट उपलब्ध आहे आता. मग आता वोंट दे बाय दिस. आता ते विकत नाही घेणार का? अरे घेतीलच ना ते. तू सांग त्यांना फक्त. बरोबर विकत घेतील. दे विल बाय दिस. विल दे बाय दिस? विल नॉट दे बाय दिस? वोंट दे बाय दिस? वोंट दे बाय दिस? हे विकत नाही घेणार का? बी नंबरचं वाक्य बघा. ही हॅज अंडरस्टँडिंग वाईफ. आता हॅज नंतर जे आहेत ना पास्ट पार्टिसिपल यायला पाहिजे, पण ही अंडरस्टँडिंग म्हणजे समजूतदार पत्नी असा अर्थ होतो. म्हणजेच वाक्य प्रेझेंट पोझिशनचे. पोझिशन म्हणजे डेंजर झोन. मग स्वाभाविकपणे डेंजर झोन म्हटल्यानंतर संकट, संकटकाली दत्त भगवान म्हणजे डेंजर झोनला डीड डू डज ची त्रिमूर्ती बोलवा. डीड का डू का डज. हॅड असेल तर डीड, हॅव असेल तर डू आणि हॅज असेल तर डज. वाक्यात हॅज आहे. मग स्वाभाविकपणे डेंजर झोन प्रमाणे हॅजचा डज घ्यावा लागतो. मग त्याचा हॅज येस दोन फॉर्म येणार. बरोबर. एक महिना में दो तलवारें नहीं रह सकती. डज ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? प्रेझेंट पोझिशनचं वाक्य कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे या अर्थाने. म्हणजे त्याला समजूतदार बायको आहे. डज ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? त्याला समजूतदार बायको आहे का? मग डज ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? डझंट ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? त्याला समजूतदार बायको नाही का? म्हणजे मला वाटलं तर वागण्या चालण्यावरून तर ती ज्या चांगली समजदार वाटत होती. बरोबर ना? त्याचं लग्न झालं त्यावेळेस पाहिलं तर बापरे! किती चांगलं जे आहेत ना एकमेकांशी स्वभाव त्यांचे जुळायचे. प्रेमविवाह ना त्यांचा. अगदी सुशिक्षित घरंदाज मंडळी एकमेकांच्या संमतीने त्यांचं लग्न झालं होतं. अगदी घरंदाज सुशिक्षित परिवाराची मुलगी आहे ती. एवढ्या छोट्या क्षुल्लक कारणावरून त्या पत्नीने पोलिसात तक्रार नोंदवावी म्हणजे कमालच झाली ना. हं? आणि ते नुसतं नवऱ्याविरोधात नाही सासू-सासऱ्यांच्या विरोधात पण तक्रार नोंदवली. बापरे! बोलणं चालल्यावर मला चांगली वाटते. समजूतदार बायको नाही का ती? डझंट ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? त्याला समजूतदार बायको नाही मिळाली? मला वाटलं समजूतदार आहे ती. ही हॅज अंडरस्टँडिंग वाईफ. डज ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? डज नॉट ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? डझंट ही हॅव अंडरस्टँडिंग वाईफ? त्याला समजूतदार बायको नाहीये का? 63 नंबरचं सी वाक्य पहा. दे वर्क विथ यू नाव. टू बी फॉर्मनी सुरुवात करा. टू बी फॉर्म घ्यायला नाहीच आहे ना टू बी फॉर्म. हा म्हणजे वाक्य डेंजर झोनचं. डेंजर झोन म्हटल्यानंतर संकट, संकट काळात दत्त भगवानांना बोलवा. त्रिमूर्ती. डेंजर झोन डीड, डू, डज. मग डू का डज का डीड? हा वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे डूच येईल की. झालं काम. डू दे वर्क विथ यू नाव? डू दे वर्क विथ यू नाव? दे वर्क विथ यू नाव. सिंपल प्रेझेंट. करतो, करते, करतात. मग इथं ते आता तुमच्यासोबत काम करतात. डू दे वर्क विथ यू नाऊ? ते आता तुमच्यासोबत काम करतात का? डू दे वर्क विथ यू नाऊ? ते आता तुमच्यासाठी काम करतात का? डोंट दे वर्क विथ यू नाऊ? ते तुमच्याबरोबर काम करत नाहीत का आता? बापरे! एवढे जुदे माणसं आहे ते कसं काय तू बोलतोय तुमच्याबरोबर नाही काम करत? तुम्ही तुमच्या कामगारांना खूप सुविधा पुरवत होतात ना. कोरोना कोविडच्या काळामध्ये तर अरे बापरे! त्यांना काम करताना कुठल्याही प्रकारची कपात न करता अगदी पगार दिला. घरी बसलेले असताना सुद्धा काळजी घेतली. एवढं सगळं केल्यानंतरही आता त्यांनी परतफेड अशी केली, त्या कॉम्पिटिटरला जाऊन भेटला. ते तुमच्याबरोबर काम नाही करत हे धक्कादायक आहे. खरंच ते काम करत नाहीत? डोंट दे वर्क विथ यू नाऊ? दे वर्क विथ यू नाऊ. डू दे वर्क विथ यू नाऊ? डू नॉट दे वर्क विथ यू नाऊ? डोंट दे वर्क विथ यू नाऊ? ते आता तुमच्याबरोबर काम नाही करत का? यू सी हिंदी न्यूज चॅनल. टू बी फॉर्म सुरुवातीला घ्या. टू बी फॉर्म नाहीच आहे. स्वाभाविकपणे डेंजर झोनचं वाक्य. मग डी डू डज. वाक्यात वर्बचा पहिला फॉर्म म्हणजे डूच येईल. डू यू सी हिंदी न्यूज चॅनल?
मग सिंपल प्रेझेंट करतो, करते, करतात. तुम्ही हिंदी वृत्तवाहिन्या पाहतात. डू यू वॉच हिंदी न्यूज चॅनल? डू यू सी हिंदी न्यूज चॅनल? तुम्ही हिंदी वृत्तवाहिन्या पाहतात का? डू यू सी हिंदी न्यूज चॅनल? डोंट यू सी हिंदी न्यूज चॅनल? तो पाकिस्तान, भारत काय प्रकार चाललाय रे बाबा? हे काय रे असं करतो तू? अरे एवढी मोठी घटना घडली त्या पहलगाममध्ये ज्या आहेत ना गडबड झाली होती. बरोबर त्या लोकांना ज्या आहेत ना नागरिकांना निरपराध मारलं. त्याच्यानंतर जे आहेत ना मिलिटरीने ऑपरेशन सिंदूर केलं आणि सगळे महत्वपूर्ण दहशतवादी हल्ले जे आहेत ना त्यांना केलेत. मग इथे स्वाभाविकपणे कसं आहे ते लक्षात घे. बरोबर तू काही जे आहेत ना बातमी पाहत नाही का? कुठे आहे? सर्व भारतीयांना या बातमीबद्दल अगदी सविस्तर माहिती आहे. प्रत्येक लहान लहान पोराला माहिती आहे. बातमीबाबत कशाचीच कल्पना नाही म्हणजे तू अगदीच कमाल आहे. महाकमाल झाली तुझी. सर्व वृत्तवाहिन्यांवर ही बातमी अगदी ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज चाललं होतं ना. हा आणि डोंट यू सी हिंदी न्यूज चॅनल? हिंदी न्यूज चॅनल नाही पाहत का? पाहायला पाहिजे ना मग तू. हे अपेक्षित आहे. मग यू सी हिंदी न्यूज चॅनल. डू यू सी हिंदी न्यूज चॅनल? डू नॉट यू सी हिंदी न्यूज चॅनल? डोंट यू सी हिंदी न्यूज चॅनल? तू हिंदी बातम्या पाहत नाहीत का? शी विल टीच अस टफ टॉपिक. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे. मग विल सुरुवातीला घ्या. विल शी टीच अस टफ टॉपिक? मग इथे आपल्याला करेल, करतील, करणार, करू, करशील. ती आपल्याला अवघड धडे शिकवेल. विल शी टीच अस टफ टॉपिक? ती आपल्याला अवघड धडे शिकवेल का? मग वोंट शी टीच अस अ टफ टॉपिक? ती आपल्याला अवघड धडे शिकवणार नाहीत का? शिकवणार नाहीत का? मग गणिताचे सर्वच्या सर्व अवघड आणि किचकट समीकरण हे योगेश सरांनी नेहमीच शिकवतात. ऋतुजा मॅडम सर्व सोपे आणि साधेच समीकरण आपल्याला शिकवत असतात बरं का. काही अवघड आलं का ते योगेश सर येतात मग लेक्चर घेतात. त्यांना अवघड प्रश्न विचारले तर ते आपल्यावर भयंकर चिडचिड करतात. मग पुढे काय? आता पुढे जाऊन जे काही महत्वाचे प्रश्न आहे आता योगेश सरांची बदली होणार आहे आणि या ऋतुजाच मॅडम असणार आहे. मग आपल्याला ऋतुजा मॅडम ते अवघड धडे नाही शिकवणार का? वोंट शी टीचर्स टफ टॉपिक? तिने शिकवले पाहिजे ना. वोंट शी टीचर्स? शी विल टीच अस टफ टॉपिक. विल शी टीच अस अ टफ टॉपिक? विल नॉट शी टीच अस टफ टॉपिक? वोंट शी टीच अस टफ टॉपिक? वी अर्न मनी इन दिस डील. आता तुम्ही फॉर्म सुरुवातीला घ्या. तुम्ही फॉर्मच नाहीये. डेंजर झोन संकट दत्त भगवान. जे जोडला जे आहेत ना त्रिमूर्ती डी डू डच. मग डीड का डू का डच. V1 तर डू. V2 तर वी डज आणि V4 आहेत त्याच्यामुळे स्वाभाविक करून तिथं त्या अर्थाने त्या प्रकारे त्याचा वापर करावाच लागेल. मग डिड वी अर्न मच मनी इन दिस डील? डिड वी अर्न मच मनी इन दिस डील? वी अर्न मच मनी इन दिस डील. मग आम्ही त्या व्यवहारात पुरेसे पैसे कमावले होते. डिड वी अर्न मच मनी इन दिस डील? आम्ही या व्यवहारात पुरेसे पैसे कमावले होते का? मग डीडला जे आहेत ना स्वाभाविकपणे काय करावं लागेल? डिडंट करावं लागेल. डिडंट वी अर्न मच मनी इन दिस डील? आम्ही या व्यवहारात पुरेसे पैसे कमवले नव्हते का? डिडंट वी अर्न मच मनी इन दिस डील? मग आता ते म्हणतात की सविस्तर समजून सांगतायत बघा. खूप मोठ्या रकमेचा व्यवहार त्या दोन गटात झाला. आपण मध्यस्थी होतो त्याच्यामुळेच तो एकमेकांना ते भेटले आणि म्हणून आपण मीडिएटर आहोत. आपण एजंट आहोत. या व्यवहारात खूप चांगलं जे आहेत ना ते व्यवहार करून दिला. दोघांची ट्रान्सपरन्सी ठेवली. पैशामध्ये कुठेही कमतरता नाही. दोघांचं समाधान झालं. अशा पद्धतीने आपण खूप मेहनत घेतलेली आहे. पण आपल्याला किती फायदा झाला? हं? डिडंट वी अर्न मच मनी इन दिस डे? चांगले पैसे कमावले नाहीत का आपण? मग फायदा झाला ना आपल्याला. भरपूर फायदा झाला त्या मानाने. चांगले पैसे नाही कमवले का? हो कमवले. मग अजून काय अपेक्षित आहे तुला? वी अर्न मच मनी इन दिस डील. डिड वी अर्न मच मनी इन दिस डील? डिड नॉट वी अर्न मच मनी इन दिस डील? डिडंट वी अर्न मच मनी इन दिस डील? डिडंट वी अर्न मच मनी इन दिस डील?
कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया. टू बी फॉर्म सुरुवातीला घ्या, पण टू बी फॉर्मच नाही म्हणजेच डेंजर झोन. वाक्यात डी डू डज, संकट आलं म्हणजे दत्त भगवान, डेंजर झोन आलं म्हणजे डी डू डजची त्रिमूर्ती. मग इथे डू ने सुरुवात घ्यावी का, वर्बचा पहिला फॉर्म आहे. डू कॉलेज स्टुडंट, स्टुडंट अनेक वचन आहे म्हणून ते कन्सिडर केलं होतं ना, म्हणून डू घेतलं. डू कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया, सिंपल प्रेझेंटचं वाक्य, करतात, करतो, करतोस, करतात या अर्थाने. म्हणजे ते महाविद्यालयीन विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करतात. डू कॉलेज यूज, डू कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया, महाविद्यालयीन विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करतात का. मग डोंट, डोंटने वापर केला. डोंट कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया, असं काय बोलतो, महाविद्यालयातले विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर करत नाहीत का. हो हो करतात. मग आपण सोशल मीडियावरच त्या इन्स्टिट्यूटची ऍड केलेली जास्त सांगितली. मग इथे त्या गोष्टींना व्यवस्थित समजून घ्यायचं. राजस्थान मधील कोटा शहरातली मुलं अगदी साधाच फोन वापरतात. तासन तास ते सर्व अभ्यास पुस्तक वाचण्यातच व्यस्त असतात. महाविद्यालयात देखील ते विद्यार्थी इंटरनेटचा वापर करत नाही आणि झालाच तर मोजकाच होतो. बापरे, त्या कोटा शहरात मुलं सोशल मीडिया नाही वापरत. आपल्याकडचे तर वापरतात बाबा, आणि तिथे पण वापरत असतील असं मला. डोंट कॉलेज स्टुडंट यूज, हो, कारण तिथे सगळेचे सगळे IIT मध्ये ऍडमिशन घेण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रवेश घेतात. कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया. डू कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया. डू नॉट कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया. डोंट कॉलेज स्टुडंट यूज सोशल मीडिया. यार, देअर आर व्हेजिटेरियन डिशेस फॉर लंच. वाक्य टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे इज, आणि आता होणा प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करताना इज हा सब्जेक्ट आहे, कॅपिटल लेटर मध्ये तो आहे. आर देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच. टू बी फॉर्म प्रेझेंट पोझिशनची वाक्य आहे, आहोत, आहात, आहेत. मग इथे दुपारच्या जेवणात शाकाहारी पदार्थ आहेत. आर देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच, दुपारच्या जेवणात शाकाहारी पदार्थ आहेत का. आर देअर, आरंट, इथं आरंट देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच, दुपारच्या जेवणात शाकाहारी पदार्थ नाहीत का. दोन तारे का रे, तू तर पार्टीला कसं येतोय, तू शाकाहारी आहे ना. अतिशय मोजी मेजवानी त्या खान साहेबांनी ठेवली. सर्व मित्रमंडळींना बोलवले. बरेच मुघलाई पदार्थ त्यांनी त्या मेजवानीत तयार करायला सांगितलेले आहेत. या दुपारच्या जेवणासाठी ते देशपांडे, जोशी, कुलकर्णी पण येणार नाहीत असं समजलेलं आहे. का रे, देशपांडे, जोशी, कुलकर्णी का नाही येणार आहे. आरंट देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच, दुपारच्या जेवणात जे आहेत ना शाकाहारी पदार्थ नाही ठेवलेत का त्यांनी. एवढं पाहुण्यांना इन्व्हाइट केलं, शाकाहारी पदार्थ नाहीये, म्हणजे ठेवायला पाहिजे होते, ठेवले असतील असं मला वाटतंय. देअर आर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच. आर देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर लंच. आर नॉट देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच. आरंट देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच. आरंट देअर व्हेजिटेरियन डिशेस फॉर द लंच. शाकाहारी पदार्थ नाही आहेत का. सचिन प्लेड वेल इन लास्ट मॅच. सचिन प्लेड इन लास्ट मॅच. मग टू बी फॉर्मने सुरुवात करा. टू बी फॉर्मच नाही, डेंजर झोन, डेंजर झोन संकट, संकट आलं तर दत्त भगवानांना. डी डू डज, त्रिमूर्तींना बोलवा. त्रिमूर्तींपैकी कुणाला एकाला बोलवायचं. वर्बचा पहिला फॉर्म असेल तर डू ला बोलवा. वर्बचा दुसरा फॉर्म असेल तर डजला बोलवा. वर्बचा पाच फॉर्म असेल तर डीड ला बोलवा. डीड घेतलं कारण वर्बचा पाच फॉर्म आहे. डीड घेतल्यानंतर प्लेडचं प्ले केलं का, एक मैयान में दो तलवारें नहीं रह सकती. डीड घेतल्यानंतर परत प्लेड येणार नाही, वर्बचा पाच फॉर्म येणार नाही, म्हणून प्ले करावं लागेल. डिड सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच. सचिन प्लेड वेल इन लास्ट मॅच. सिंपल पास, केलं केलं होतं, झालं झालं होतं. सचिन मागच्या सामन्यात चांगला खेळला होता. डिड सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच. सचिन मागच्या सामन्यात चांगला खेळला होता का. मग डीडचं डिडंट कर. डिडंट सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच. सचिन मागच्या सामन्यात चांगला खेळला नव्हता का. चांगला नव्हता खेळला तो, त्यांनी परफॉर्मन्स केला. त्याच्या विरुद्ध खेळण्यासाठी आपल्या क्रिकेटच्या संघाने खास सचिनची निवड केलेली आहे. कारण प्रत्येकाला सचिनच्या क्रिकेटच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास होता. मात्र असं असताना देखील आपला संघ क्रिकेटचा सामना चक्क हारला. आपली टीम जी आहेत ना लूज झाली. कसं काय. डिडंट सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच. त्याला मागच्या सामन्यामध्ये सचिन चांगला नाही खेळला का.
सरप्राइझिंग आपण म्हणतोय. सचिन प्लेड वेल इन लास्ट मॅच. डिड सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच? डिड नॉट सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच? डिडंट सचिन प्ले वेल इन लास्ट मॅच? सचिन चांगला खेळला नाही का? या अर्थाने ह्या अनुषंगाने त्याचा वापर होताना दिसतो. डॉक्टर्स आर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. डॉक्टर्स आर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. वाक्यात टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे आर आणि आता होणं प्रकारच्या वाक्यात करताना आर सब्जेक्टचा अगोदर घ्या. कॅपिटल लेटर आहे म्हणजे योग्य तो बदल व शेवटी क्वेश्चन मार्क वापरा म्हणजे खात्रीप्रमाणे वाक्य करता येईल. आर डॉक्टर्स व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. आर ने सुरुवात केली म्हणजे प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे, आहोत, आहात. मग ट्रान्सलेशन, या हॉस्पिटलमध्ये अतिशय तज्ञ डॉक्टर आहेत. या आर डॉक्टर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये अतिशय तज्ञ डॉक्टर आहेत का? मग आर घेतले तर आरंट डॉक्टर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये अतिशय तज्ञ डॉक्टर नाहीत का? बरोबर. या हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर नाहीये, तज्ञ डॉक्टर नाहीये, व्यवस्थित डॉक्टर नाहीये. आमचा आरोग्य विमा चालतो असं हे सर्व सोयींयुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सगळ्या सुविधा आहेत. पण तरी सुद्धा आमच्या कार्यालयातील सर्व अधिकारी त्या परिवारातील कोणताही सदस्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत नाही. असं का बरं? प्रत्येक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ना वेगळ्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, वेगळ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतो. आर एन डॉक्टर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चांगले नाही आहेत का? हो, चांगले आहेत ना. मग का बरं जे आहेत ना आपले बॉस डायरेक्टर सगळे दुसऱ्या हॉस्पिटलमधून ट्रीटमेंट घेतात? डॉक्टर्स आर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल. आर डॉक्टर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल? आर नॉट डॉक्टर एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल? आरंट डॉक्टर व्हेरी एक्सपर्ट इन दिस हॉस्पिटल? के नंबरचं वाक्य पहा 62 नंबरच्या पानावरचं. यू कास्टेड वोट इन दिस टाइम. यू कास्टेड वोट दिस टाइम. आता इथे टू बी फॉर्म सुरुवातीला पण टू बी फॉर्मच नाहीये. डेंजर झोन, संकट आलं का दत्त भगवान. डेंजर झोन डी टू डज त्रिमूर्ती. डीड का डू का डज चा चौथा फॉर्म आहे म्हणजे डीडच घ्यावा लागेल. मग कास्ट करावं लागेल का एक मग या सगळ्या ठिकाणी योग्य पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यावं लागेल. डीड. मग वाक्य कसं तयार होतंय काय होतं ते लक्षात घ्या. बरोबर. डिड यू कास्ट वोट दिस टाइम? डिडंट यू कास्ट वोट दिस टाइम? तू यावेळी मतदान केलं नव्हतं का? डिडंट. मग तो म्हणतोय प्रत्येक वेळी तू लोकशाही आणि जागृत नागरिकांची कर्तव्य या विषयावर बोलत असतो, व्याख्यान देतो. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा पर्व असतो, आधारस्तंभ असतो. पण मी पाहिलं की तुझ्या बोटाला ते मतदानाची शाईच दिसली नाही रे. डिडंट यू कास्ट वोट दिस टाइम? यावेळेस तू मतदान नाही केलं का? नाही यार. मग कशाला बोलतो रे लोकशाही लोकशाही? कास्ट वोट दिस टाइम. छोट्या वाटणाऱ्या पण अतिशय महत्वाच्या गोष्टींवरती तुम्हाला प्रॅक्टिकल लेवलला ती वाक्य तयार करता यायलाच हवी आणि ती जशी ते व्यवस्थित करता येतील तसे प्रॅक्टिकल कम्युनिकेशन तुमचं इम्प्रूव्ह होत जाईल. फ्लुएन्सी तुम्हाला व्यवस्थित प्राप्त होईल.
हा सगळ्याच्या सगळा पाठ अगदी प्रॉपर पद्धतीने समजून घेतला तर इझी जाईल, मग तुम्हाला अडचणी निर्माण होणार नाही. शी इज फ्रॉम रिच फॅमिली. इज शी फ्रॉम द रिच फॅमिली प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे. ती श्रीमंत परिवारातली आहे. इज शी फ्रॉम द रिच फॅमिली ती श्रीमंत परिवारातली आहे का? इजंट शी फ्रॉम द रिच फॅमिली ती श्रीमंती परिवारातली नाही आहेत का? बापरे, तिकडे अतिशय महागडा फोन वापरते, मौल्यवान दागिने घालते, ब्रँडेड सौंदर्य प्रदान वापरते, म्हणजे अगदी कॉस्मेटिक खूप चांगले असतात, तिचे कपडे तर किती फॅशनेबल असतात. पण तिच्या लग्नासाठी तिने अतिशय साधा सार्वजनिक हॉल बुक केला. शिवाय लग्नासाठी जेवणाचे पदार्थ देखील सर्वसामान्यच होते. बरोबर. इजंट शी फ्रॉम रिच फॅमिली श्रीमंत घरातली नाहीये का ती? अरे नाही, सगळे कपडे जे आहेत ना ती तिच्या पगारातून घेते. बरोबर. तिला बाकीचे तिचे श्रीमंत मित्र गिफ्ट देतात. ती श्रीमंत परिवारातलं बापरे काय बोलतो, इजंट शी फ्रॉम द रिच फॅमिली श्रीमंत कुटुंबातली नाहीये ती. शी इज फ्रॉम रिच फॅमिली. इज शी फ्रॉम रिच फॅमिली? इज नॉट शी फ्रॉम रिच? इजंट शी फ्रॉम द रिच फॅमिली? दे जॉईन अवर कंपनी. डेंजर झोनचं वाक्य. डेंजर झोनचं वाक्य म्हटल्यानंतर त्रिमूर्ती डीड डू डज वर्कचा चौथा फॉर्म आहे म्हणून डीड घेतला, जॉईन करून घेतलं. एक महिन्यात मी 2 तलवारी नेण्यासाठी. डिड दे जॉईन अवर कंपनी? त्यांनी आपली कंपनी जॉईन केली का? मग त्या अनुषंगाने तिथे जे आहेत ना पाहायला मिळतात. दे जॉईन अवर कंपनी केली होती, त्यांनी आपली कंपनीला रुजू झाले. डिड दे जॉईन अवर कंपनी ते आपल्या कंपनीत रुजू झाले का? डिड दे जॉईन अवर कंपनी? डिडंट दे जॉईन अवर कंपनी ते आपल्या कंपनीत रुजू झाले ना? झाले नव्हते का ते? आमच्या कंपनीने त्यांच्या महाविद्यालयात नोकरीसाठी मुलाखत आयोजित केली. निवडलेल्या सर्व उमेदवारांना सर्वोत्तम पगाराचं पॅकेज पण देऊ केलं. राहण्याची खाण्याची सर्व सोय देखील कंपनीने केली. मग असं असताना सुद्धा डिडंट दे जॉईन अवर कंपनी? आपली कंपनी जॉईन नाही केली त्यांनी तरी सुद्धा. दे जॉईन अवर कंपनी? डिड दे जॉईन अवर कंपनी? डिड नॉट दे जॉईन अवर कंपनी? डिडंट दे जॉईन अवर कंपनी? ही राईट्स विथ हिज लेफ्ट हँड. वर्बचा दुसरा फॉर्म आहे. मग डेंजर झोन आहे. डेंजर झोन म्हटल्यानंतर डझ इट ही राईट विथ हिज राईट हँड? ही राईट्स विथ हिज राईट हँड. तो त्याच्या उजव्या हाताने लिहितो. डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? तो त्याच्या उजव्या हाताने लिहितो का? डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? तो त्याच्या उजव्या हाताने लिहित नाही का? उजव्या हाताने नाही लिहित. मग त्याच्यामध्ये जे आहेत ना बॅकग्राऊंड बघा. मागच्या आठवड्यात केशवचा अपघात झाला. बरोबर आहे. त्याच्या उजव्या हाताची 3 बोटं जखमी झाली होती. फ्रॅक्चर झाली होती. फ्रॅक्चर केलं होतं. आणि मग तरी देखील त्यानं आत्मचरित्राची 100 पानं लिहून काढली. तीही अतिशय सुंदर अक्षरात. ही चमत्कारिक गोष्ट कस काय घडली बाबा? त्याच सर्वांना आश्चर्य वाटतं. डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? तो त्याच्या उजव्या हाताने नाही लिहित का? ही राईट्स विथ हिज राईट हँड? डज ही राईट विथ हिज राईट हँड? डझंट ही राईट विथ हिज राईट हँड? डज नॉट ही राईट विथ हिज राईट हँड? बघा वाक्यामध्ये जे आहेत ना उरलेले वाक्य तुम्हाला होमवर्क म्हणून करता येतील. 62, 63च्या नंतरची जी वाक्य ती सगळी तुम्हाला जे आहेत ना करता येतील आणि ती कंपल्सरी करायची आहे. व्हॉट्सअप करायची आहे, पाठवायची आहे. वाक्य जे आहेत ना तो प्रकार आपण पाहतोय ते लक्षात घ्या. अफर्मेटिव्हचं वाक्य. यू वर सिंगिंग अ व्हेरी मेलेडियस सॉन्ग. यू आर नॉट सिंगिंग व्हेरी मेलेडियस सॉन्ग. वर यू सिंगिंग अ सॉन्ग? वाय वॉन्ट यू सिंग सॉन्ग? आणि वरंट यू सिंगिंग अ सॉन्ग? तू गाणं गात नव्हतास का? ह्या पद्धतीने त्याचा वापर होतोय किंवा केला जातो आहे. बघा प्रत्येक वाक्य प्रॅक्टिकल लेवलला अगदी व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा सराव मात्र करा. बोलताना कम्युनिकेशन मध्ये आपल्याला प्रॅक्टिस मध्ये या सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत हे लक्षात राहू द्या, म्हणजे तुम्हाला समजेल. सो दिस इज द एंड ऑफ स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचे दोन्ही पुस्तकं अगदी यशस्वीपणे आपण पूर्ण केलेली. ज्यांनी होमवर्क केलेला आहे, अंडरस्टँडिंग केलेलं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही रिवाइज केलेलं आहे डिटेलमध्ये. ओके. इफ एनी प्रॉब्लेम इज ओव्हर देअर लेट मी नो. थँक यू व्हेरी मच फॉर युअर कॉपरेशन. कुठल्याही प्रकारचं काही अडचण असेल डेफिनेटली लेट मी नो अबाउट दिस. थँक यू. टेक केअर.